हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज काही सकाळचं काही शूट केलेलं नव्हतं मी, डायरेक्ट अशा पद्धतीने बनवलेले मी बटाट्याची थालीपीठ. तर मग त्यांना हे बटाट्याचे दही थालीपीठ बनवले आणि इथं दही दिलं दिलं यांना कापून. बघा हो खाऊन कसं लागतंय, टेस्ट करून बघा. आवडले का तुम्हाला? एकदम छान. तर तुम्हाला पूर्ण याची रेसिपी बघायची असेल तर शॉर्टला टाकलेली मी, ती बघा. तर सुमित पण आलाय कॉलेजवरून आणि जेवण करायला बसला आहे. त्याच्या पप्पांनी त्याला ते थालीपीठ ठेवलेलं आहे थोडंसं. सुमित पायरी खाऊन कसं लागतं? चांगलं आहे का? बकरीचं आहे का? नाही नाही, भगरीचं नाही, फक्त बटाटे आहे आणि शेंगदाण्याचा कुट्टा टाकलाय जरा. आणि सुमितला बनवलेली होती मी उसळ आणि पोळी, आणि रात्री मुगाच्या डाळीची खिचडी करेली होती, तर मग ती गरम केलेली होती तूप टाकून. आणि यांना सफरचंद दिलं होतं, यांनी काही एवढं खाल्लं नाही, म्हणजे सफरचंद बी होतं. सुमितने इथं ना कॉलेजवरून येताना प्रोटीन पावडरचा डबा आणलेला आहे. तो रनिंगला जातो तर त्याला थकवा येतो जरा रनिंगवरून आल्यानंतर. मग त्याने त्याच्या सरांनी सांगितलेलं आहे म्हणे हा प्रोटीन पावडरचा डबा आण. तर मग त्यांनी आणला आहे तो डबा, आणि त्याचा एक स्कूप घ्यायचा, म्हणजे 1 चमचा घ्यायचा, मोठा चमचा येतो, तर तो एक भरून दुधात किंवा मग पाण्यामध्ये घ्यायचा. तर तो घेऊन आलेला आहे, तोच दाखवतोय आता. कापू हां समित, ते काय कर, हाफ असं अर्धा भाग आहे ना तो काप. हां असं, हां असं ती इकडच्या साईडने पण टाक. तर कसा आहे हा बघू आपण. किती मोठा आहे, त्याच्यात अर्धाच आहे बरं का. किती 1 किलोचा आहे का हा? 1 किलोचा आहे. काय नाव आहे त्याच्यावर असं. तर वगैरे आवरलेलं आहे माझं, आणि मला दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा आहे. तर आता 3 वाजले, 3ला 10 कमी. तर आता वाचायला बसली आहे मी, आणि यांना नाईट येते पण झोपलेले. समित पण लायब्ररीत गेलेला आहे. आणि इथं ना आईने हे हा तांब्या आणलेला, आता काशीला गेलेली होती ना, तर काशीवरून आणलेला आहे बघा हा तांब्या आईने. छान आहे, गंगाजल. तर हे बघा, ही पुडी होती त्याच्यामध्ये, ही गंगाजलची पुडी होती. तर तो ना काळा झालेला होता, मग तो मी घासला आहे. आता ती पुडी याच्यातच ठेवते, आणि हे असंच इथं देवारात ठेवून देते. हे बघा, इथं देवारात ठेवला आहे तो तांब्या, आणि त्या साईडचा तांब्या आहे ना, तर त्याच्यात पाणी भरून ठेवतो दररोज देवपूजा झाल्यावर. तर हे बघा, आता मी ना दिवा लावून घेते. इकडचा हा चालू आहे, बारीक वात केलेली एकदम याची बघा. आणि धूप पण पेटून घेतलेला आहे मी. पुस्तकाला हळदी कुंकू घेते. काम आवरल्यानंतर 3 वाजता मी वरती आलेली होती, आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा होता. म्हटलं आज शुक्रवार आहे, तर शुक्रवारपासून चालू करू म्हटलं पाठ. मग मी गेलेली होती वरती, तर हळदी कुंकू देवीला, आणि संकल्प पण केला, आणि मग पोथी वाचायला सुरुवात केली. तर 2 तास लागले मला पोथी वाचायला पूर्ण. पोथी पोथी वाचून झाली, आणि आरती वगैरे केली. नंतरून मला 7 वाजता बड्डेला जायचं होतं. आमच्या गल्लीतल्याच छोट्या मुलीचा बड्डे होता इथं हॉटेलला. तर हे बघा, आम्ही या हॉटेलला आलेलो आहे इथं बड्डेला. नवीनच झालेलं आहे हे हॉटेल.
पहिल्यांदा गेलो आम्ही तिथं. अन्नीचा बड्डे त्या बड्डेसाठी आम्ही या हॉटेलला आलेलो आपण हे बघा वरती आलेलो आहे. तर मोठा हॉल आहे. हॉलमध्येच डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि छान सजवलेला होता हॉल बी. त्याचा पहिलाच बड्डे होता. आमच्या गल्लीतले भरपूर बायका आलेले आणि मला बाहेर चक्कर मारायला नेलेले वाटतं. ही अन्वीची मम्मी आहे ही. आणि पहिला बड्डे म्हटलं का लहान मुलं आहे ना खूप रडता. पण अन्वी काय रडत नव्हती. छान मस्त खेळत होती ती आणि छान पोच पण देत होती सुरुवातीला. नंतरून तिची थोडीशी चिडचिड झाली नाही तर अगोदर मस्त खेळत होती ती आणि मस्त पोच पण देत होती बघा. हे सगळ्या आमच्या गल्लीतल्या बाया आहे. तर आम्ही गिफ्ट वगैरे दिलं अन्वीला आणि तिच्याबरोबर फोटो पण काढला एक. आणि मग नंतर मला तो उपवास होता. काही जणींना याच्यातल्या पण उपवास होता. मग काहींना जेवण करायचं होतं त्या गेल्या जेवण करायला आणि आम्ही बसलेलो होतो तिथं. ती सुमित ते बसलेले होते जेवण करायला. तर जेवणाचा मेनू हे बघा असा होता. तर बड्डेवरून आम्ही घरी आलेलो आहे. सुमितचं जेवण झालेलं आहे तिथंच. हे बघा सुमित माझ्याबरोबर आलेला होता. ग्राउंडला गेलेला होता. तर मग त्याला म्हटलं चला आता माझ्याबरोबर मी घरीच होते. यांना थालीपीठ केलं भगरीचं. सुमितांनी गेलेले ते आले आता 9:30 वाजले. 9:30ला 5 कमी चांगलं होतं. चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.